नमस्कार, मी आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत। आपण मागील भागात कोल्हापूर शहराची हद्द आणि प्रभाग रचना याविषयी नजर टाकली। आज आपण चौथ्या भागात प्रभाग रचना आणि लोकसंख्या याविषयी बोलणार आहोत। आगामी काळात येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आता 81 ऐवजी 20 प्रभागांची रचना करण्यात आली आहे। कसे असणार आहेत हे प्रभाग यावर एक नजर टाकू। सणासुदीचा आनंद राहो अखंड, पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड। श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड। प्रभाग क्रमांक 1 मध्ये 27,971 एवढी लोकसंख्या आहे। यामध्ये 4,837 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 369 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे। या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। हा प्रभाग गोळीबार मैदान, हनुमान तलाव, कसबा बावडा ग्राउंड असा सुरू होऊन दक्षिणेकडील पाणंद रस्त्याने पंचगंगा नदी शहर हद्दीपर्यंत पूर्ण होईल। त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 यामध्ये 25,717 एवढी लोकसंख्या आहे। यामध्ये 2,895 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 145 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे। या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे। हा प्रभाग सरस्वती हॉस्पिटल, राजर्षी शाहू छत्रपती महाविद्यालय असा सुरू होऊन कदमवाडी बावडा रोडने देवार्डे मळ्याच्या उत्तर बाजूच्या पाणंद रस्त्याने पूर्ण होईल। यानंतर प्रभाग क्रमांक 3 यामध्ये 25,357 एवढी लोकसंख्या आहे। यामध्ये 2,463 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 81 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे। या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। हा प्रभाग शाहू मार्केट यार्ड, ज्योतिबा हॉटेल, शाहू मिल कॉलनी असा सुरू होऊन जुना बेंगलोर रोड कडून पूर्वेकडे राजमंगल कार्यालय समोरून शाहूपुरी पोलीस स्टेशन आणि ट्रेड सेंटर समोरचा चौकात जाणारा उत्तरेकडचा रोड आहे, तिथपर्यंत हा प्रभाग पूर्ण होतो। त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 28,546 लोकसंख्या आहे। यामध्ये 9,376 एवढी लोकसंख्या अनुसूचित, तर 194 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे। या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। हा प्रभाग कोरगावकर हायस्कूल, भगवा चौक, रिलायन्स टॉवर असा पूर्ण सुरू होऊन हॉटेल त्रिवेणी समोरून चौकात जाणारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा जो रोड आहे तिथे हा पूर्ण होतो। यानंतर प्रभाग क्रमांक 5 यामध्ये लोकसंख्या 28,503 एवढी आहे। त्यातल्या 2,970 एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गातली आहे, तर 305 एवढी लोकसंख्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातली आहे। या प्रभागातून देखील 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। हा प्रभाग भगवा चौक, रेणुका नगर, त्र्यंबोली नगर, डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालय, लाईन बाजार असा सुरू होऊन पश्चिमेकडे असणाऱ्या पंचगंगा नदी पाशी जाऊन संपतो। आज आपण 5व्या भागात कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या 20 प्रभागांपैकी 5 प्रभागांची लोकसंख्या आणि रचना पाहिली। या पुढील भागात आपण 5 भागांची रचना पाहू। आम्ही या भागातून मांडलेली माहिती आपणाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा। धन्यवाद। सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप।